नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न फार्मसी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी B.Pharm सेकंड इयर सेमिस्टर 3 या सब्जेक्टमधील स्टेनिंग हा टॉपिक डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सो स्टेनिंग ही काय आहे, एक प्रोसेस आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करतो। ठीक आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया ह्याच्यासाठी जी वापरली जाणारी मेथड आहे किंवा जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्टेनिंग असं म्हटलं जातं। ठीक आहे, मग स्टेनिंगमध्ये एक वर्ड आपल्याला मिळतोय स्टेन। ठीक आहे, मग आपण इथे काय यूज करतो, स्टेन यूज करतो। स्टेनलाच आपण डाय पण म्हणू शकतो। डिफरंट टाईप ऑफ डायस आपण इथे यूज करतो। कशासाठी यूज करतो, तर एखाद्या बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स, आउटर कॅरेक्टर्स, त्याचा शेप, त्याची साईज कशी आहे किंवा कसा शेप आहे तो हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण स्टेनिंग मेथडचा यूज करत असतो। सिम्पली त्यामध्ये आपण काय वापरतो, डायज वापरतो। मग एक्झाम्पल्स काय असतील, मिथाइल रेड, मिथाइल ब्ल्यू, क्रिस्टल व्हायोलेट, सॅफ्रॅनिन, ग्राम्स आयोडीन, हे काही कॉमन एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत। ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, स्टेनिंग एजंट असं पण म्हणू शकतो। ठीक आहे, हे डिफरंट टाईप ऑफ स्टेनिंग एजंट आपण त्या प्रोसेसमध्ये वापरत असतो, जेणेकरून आपल्याला एखाद्या बॅक्टेरियाचा साईज, त्याचा शेप, त्याचे आउटर कॅरेक्टर्स आपल्याला आयडेंटिफाय होतील किंवा मायक्रोस्कोपच्या अंडर आपण जेव्हा बघणार तेव्हा ते आपल्याला लक्षात येतील। ह्यासाठी आपण स्टेनिंग वापरत असतो किंवा स्टेन वापरत असतो, डिफरंट टाईप ऑफ स्टेन। मग स्टेनिंगला आपण 2 क्लासमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, स्टेनिंगचे 2 टाइप्स पडतात। एक आहे सिंपल स्टेनिंग आणि दुसरा आहे डिफरन्शियल स्टेनिंग। ठीक आहे, सिंपल स्टेनिंग अँड डिफरन्शियल स्टेनिंग। मग सिंपल स्टेनिंग ह्याच्यामध्ये ओनली 1 डाय किंवा ओनली 1 स्टेन आपण यूज करत असतो। ठीक आहे, तर इथे काय होईल, मग कॉन्ट्रास्ट स्टेन आपण वापरत असतो किंवा मोर दॅन 1 स्टेन्स आर यूज्ड। एकापेक्षा जास्त स्टेन जिथे वापरले जातात ज्या प्रोसेसमध्ये त्याला आपण म्हणणार डिफरन्शियल स्टेनिंग, आणि एकच स्टेन वापरून आपण आयडेंटिफिकेशन करणार त्याला म्हटलं जातं सिंपल स्टेनिंग। लक्षात आलंय? ग्राम स्टेनिंगचे 2 टाइप्स आहेत, सिंपल स्टेनिंग अँड डिफरन्शियल स्टेनिंग। हे डिफरंट स्टेन इथे मी लिहिलेले आहेत। हे स्टेन वापरून तुम्ही सिंपल स्टेनिंग पण करू शकता किंवा डिफरन्शियल स्टेनिंग पण फॉलो करू शकता। मग आता डिफरन्शियल स्टेनिंगला परत आपण क्लासिफाय केलेलं आहे 2 क्लासमध्ये। फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन स्टेनिंग आणि दुसरा आहे व्हिज्युअलायझेशन स्टेनिंग। ठीक आहे, किंवा ह्यालाच आपण म्हणू शकतो व्हिज्युअलायझेशन ऑफ स्ट्रक्चर्स। ठीक आहे, आयडेंटिफिकेशन स्टेनिंग अँड व्हिज्युअलायझेशन स्टेनिंग नावावरूनच लक्षात येत आहे। इकडे आयडेंटिफाय करतोय आपण आणि इकडे व्हिज्युअलाइज म्हणजे पाहतोय एखादं स्ट्रक्चर, बॅक्टेरियल सेलमध्ये असलेलं एखादं स्ट्रक्चर। ठीक आहे, मग आयडेंटिफाय करतोय की बाबा ॲक्च्युली तो बॅक्टेरिया कुठल्या टाईपचा आहे। ठीक आहे, मग त्यासाठी पण आपण काय वापरणार आहोत, स्टेन वापरणार आहोत। तर ह्याचे परत सब टाइप्स ग्राम स्टेनिंग अँड ॲसिड फास्ट स्टेनिंग। ग्राम स्टेनिंग, ॲसिड फास्ट स्टेनिंग हे कशामध्ये येणार, आयडेंटिफिकेशन स्टेनिंग कशात येत आहे, डिफरन्शियल स्टेनिंगमध्ये। लक्षात येत आहे? ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये ग्राम स्टेनिंग, आता ह्याचं पण 2 टाइप्स, कुठला बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आहे आणि कुठला बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह आहे, हे पण आपण स्टेनिंगच्या मदतीनेच पाहू शकतो। ठीक आहे, ग्राम स्टेनिंगमध्ये परत मग ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह, आणि दुसरा आहे आपलं ॲसिड फास्ट स्टेनिंग। ठीक आहे, मग आता इथे सेकंड क्लास आहे आपला व्हिज्युअलायझेशन स्टेनिंग। ह्यामध्ये काय येईल बरं, स्ट्रक्चर व्हिज्युअलाइज करतो आपण। बॅक्टेरियाची सेल स्टडी केलेली आहे। बॅक्टेरियल सेलमध्ये काय काय असतं, सेल मेम्ब्रेन असतं, सेल वॉल असतो, फ्लॅजेला असतो, पिल्या असतात। ठीक आहे, मग ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे। कॅप्सूल असतं आउटर साईडनी, तर मग त्यासाठी आपण वापरणार व्हिज्युअलायझेशन स्टेनिंग। ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल, प्रोसेसमध्ये सांगितलं असणार आहे किंवा प्रोसिजर करत असताना तुम्हाला
सांगितलेलं असतं की हा टाईपचा स्टेन तुम्ही वापरा. तुम्हाला जर कॅप्सूल बघायचं तर तुम्ही हा स्टेन वापरू शकता. तुम्हाला फ्लॅजेला बघायचा आहे बॅक्टेरियल सेलचा तर तुम्ही डिफरंट काइंडवाला एखादा स्टेन तुम्ही वापरू शकता. ते तुम्हाला सांगितलेलं असतं. मग व्हिज्युअलायझेशन स्टेनिंगमध्ये काय येईल? कॅप्सूल स्टेनिंग येईल, सेल वॉल स्टेनिंग येईल, फ्लॅजेला स्टेनिंग येईल, सेल मेम्ब्रेन स्टेनिंग येईल. ठीक आहे, असे डिफरंट टाईप ऑफ स्टेनिंग. स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया असतील तर आपल्याला स्पोर बघायचे तर स्पोर स्टेनिंग येईल. ठीक आहे, तुम्ही बॅक्टेरियाचं कुठलं स्ट्रक्चर बघताय त्यानुसार मग ह्याचे टाईप्स पडलेले असतील. कशाचे? व्हिज्युअलायझेशन स्टेनिंगचे. स्टेनिंग आपण डिस्कस केलेलं आहे थोडक्यामध्ये. व्हॉट इज स्टेनिंग? स्टेनिंग ही एक प्रोसेस आहे. स्टेनिंग ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ डाय किंवा स्टेन वापरून बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करतो. त्याचा साईज, त्याचे शेप, त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याच्या काही अशा मेन प्रॉपर्टीज आहेत का हे आपण ओव्हरलुक करत असतो जस्ट विथ दी हेल्प ऑफ स्टेन्स. स्टेनचे इथे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. ह्यांनाच आपण काय म्हणणार? स्टेनिंग एजंट असं म्हणत असतो. स्टेनिंगचे 2 टाईप्स आहेत, सिम्पल स्टेनिंग अँड डिफरन्शियल स्टेनिंग. ठीक आहे, स्टेनिंगला आपण 2 क्लासमध्ये सांगितलेलं, सिम्पल अँड डिफरन्शियल. सिम्पलमध्ये काय लक्षात ठेवायचं? इन सिम्पल स्टेनिंग वी यूज ओनली one stain, while in differential staining we use contrast stain or more than one stains. ठीक आहे, चलाच आपण काउंटर स्टेनिंग असं पण म्हणतो. मग डिफरन्शियल स्टेनिंग परत 2 क्लासमध्ये डिवाइड झालेले, आयडेंटिफिकेशन स्टेनिंग अँड व्हिज्युअलायझेशन स्टेनिंग. मग आयडेंटिफिकेशन परत ग्राम स्टेनिंग अँड ॲसिड फास्ट स्टेनिंगमध्ये. ठीक आहे, ग्राम स्टेनिंगमध्ये ग्राम पॉझिटिव्ह स्टेनिंग, ग्राम निगेटिव्ह स्टेनिंग, किंवा ह्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करतो ग्राम पॉझिटिव्ह कुठले आणि ग्राम निगेटिव्ह कुठले. ग्राम स्टेनिंग अँड ॲसिड फास्ट स्टेनिंग. ॲसिड फास्ट बॅक्टेरिया कुठले आणि नॉन ॲसिड फास्ट बॅक्टेरिया कुठले हे पण आपल्याला कशावरून लक्षात येतं? स्टेनिंगवरूनच लक्षात येतं. त्यानंतर व्हिज्युअलायझेशन स्टेनिंग. व्हिज्युअलायझेशन स्टेनिंग तुम्ही स्ट्रक्चर व्हिज्युअलाइज करणार आहात. बॅक्टेरियल सेलमधलं एखादा तुम्हाला पर्टिक्युलर पार्ट व्हिज्युअलाइज करायचं तर त्यामध्ये मग कॅप्सूल स्टेनिंग, सेल वॉल स्टेनिंग, फ्लॅजेला स्टेनिंग अँड स्पोर स्टेनिंग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लेट्स लर्न फार्मसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबतही शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.